नमस्कार शेतकरी मित्रांनो. सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाची माहिती आहे. सरकार आता एक नवीन फार्मर आयडी बंधनकारक करतंय. मग याचा नेमका परिणाम काय होणार आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? चला, हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. तर बघा, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी लागणारच आहे. आणि हो, याला एक डेडलाईन सुद्धा आहे, म्हणजे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ही तारीख तर अगदी डोक्यात फिट करून ठेवा, 1 एप्रिल 2026. कारण या तारखेनंतर कोणत्याही मोठ्या सरकारी कृषी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी हवाच. अगदी सोपं गणित आहे. आयडी नसेल तर लाभ मिळणार नाही, विषय संपला. आता प्रश्न पडतो की याचा परिणाम नेमका कुठल्या योजनांवर होणार? तर ऐका, पीएम किसान, नमो शेतकरी योजना, आपला पीक विमा, कर्जमाफी किंवा अगदी अतिवृष्टीचं अनुदान म्हणजे जवळजवळ सगळ्याच मोठ्या योजना आता या नवीन आयडीला जोडल्या जाणार आहेत. पण यात एक मोठी अडचण येते. अनेकांसोबत हे होतंय. अर्ज तर केलाय, पण फार्मर आयडी अजूनही पेंडिंग दाखवतोय, म्हणजे प्रलंबित आहे. असं का होतंय? चला तर मग ह्या मागची मूळ कारणं काय आहेत ते बघूया. हे बघा, आयडी पेंडिंग राहण्यामागे मुख्यत्वे 2च कारणं आहेत. आपण एक एक करून ती समजून घेऊया आणि हो, त्यावरचे उपाय काय आहेत तेही बघू. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम तो म्हणजे नावातला फरक. अनेक वेळा काय होतं की आधार कार्डवरचं नाव आणि 7/12 उतार्यावरचं नाव यात थोडासा फरक असतो. अगदी स्पेलिंगमध्ये जरी लहानशी चूक असली ना तरी सिस्टीम तो अर्ज पुढे जाऊ देत नाही आणि तो तसाच पेंडिंग राहतो. नावाच्या प्रॉब्लेमनंतर दुसरी एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे सामायिक जमिनीची. म्हणजे बघा, अनेकदा एकाच कुटुंबाची किंवा भावाभावांची जमीन एकत्र असते, पण फार्मर आयडी बनवताना ती सगळी जमीन चुकून फक्त एकाच भावाच्या नावावर जोडली जाते. मग काय होतं? साहजिकच बाकीच्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. पण थांबा, काळजी करायचं काही कारण नाही. या अडचणींवर खूप सोपे आणि एकदम प्रभावी उपाय आहेत. चला, आता हे उपाय नेमके काय आहेत तेच बघूया. बरं, समजा नावातच फरक असेल तर काय करायचं? प्रोसेस एकदम सोपी आहे. सगळ्यात पहिलं काम, आपलं आधार कार्ड आणि 7/12 उतारा घ्या आणि दोन्हीवरच्या नावात नेमका काय फरक आहे तो शांतपणे बघा. फरक सापडला की लगेच दोन्हीकडचं नाव एकसारखं करून घेण्यासाठी दुरुस्तीचा अर्ज द्यायचा, बस. आणि जी सामायिक जमिनीची समस्या आहे ना, त्यावर तर एक जबरदस्त उपाय आहे. सरकारने कलम 85 नुसार पोटहिस्सा करायला परवानगी दिली आहे. म्हणजे काय, तर जमिनीची वाटणी आणि तीही अगदी विनाशुल्क, एकही रुपया खर्च न करता. याचा फायदा काय, तर प्रत्येक मालकाच्या वाटणीची जमीन त्याच्या स्वतःच्या फार्मर आयडीवर नोंदवता येते. आता या 2 मोठ्या कारणांशिवाय कधीकधी लहान-सहान चुका पण होतात. समजा आयडी बनवताना चुकीचा गट नंबर टाकला गेला किंवा नवीन घेतलेली जमीन त्यात टाकायचीच राहून गेली. अशावेळी काय करायचं? काही नाही, फक्त मंडळ अधिकारी किंवा तलाठी कार्यालयात जाऊन एक साधा लेखी अर्ज द्या. तुमची चूक लगेच दुरुस्त होऊन जाईल. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट ऐका. फार्मर आयडीबद्दल लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. तो आधी आपण दूर करूया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. प्रश्न असा आहे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखं या फार्मर आयडीचं पण एखादं फिजिकल कार्ड मिळणार आहे का? तर याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे, नाही. कुठल्याही प्रकारचं छापील किंवा फिजिकल कार्ड मिळणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा आहे तो फक्त तुमचा फार्मर आयडी नंबर. तो नंबर तयार झाला की झालं काम. तोच नंबर सगळ्या योजनांसाठी वापरला जाणार आहे, दुसरं कोणतंही कार्ड नाही. तर मग आता करायचं काय? ज्यांचा कोणाचा आयडी अजूनही पेंडिंग आहे त्यांनी भविष्यातला त्रास टाळायचा असेल तर लगेचच कामाला लागलं पाहिजे. शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका, कारण एकदा का वेळ निघून गेली की मग ऐन वेळेला योजनांचा लाभ घेताना मोठी पंचायत होऊ शकते. म्हणून म्हणतो, हे काम आजच्या आजच मार्गी लावा. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं, जर फार्मर आयडी पेंडिंग दिसत असेल तर अजिबात उशीर करू नका. थेट तुमच्या गावातल्या तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तेच यातल्या चुका दुरुस्त करायला मदत करतील. आपलं काम आजच करून घ्या आणि भविष्यातल्या सगळ्या योजनांचा लाभ निश्चित करा. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर नक्की करा. धन्यवाद.